आपण आता वर्डमधील एखादे डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर वर्डमध्ये स्क्रीनवरती कोणकोणते एलिमेंट दिसतात, कोणकोणते भाग दिसतात याची माहिती घेऊया. मी वर्डमध्ये रिपोर्ट नावाची एक फाईल ओपन करून ठेवलेली आहे. त्याचं शीर्षक दिसत आहे, ॲन्युअल रिपोर्ट असं नाव आहे या फाईलमधील शीर्षकाचं. आता पहिल्यापासून वरपासून आपण सुरुवात करूया. सुरुवातीला दिसतं ते ऑफिस बटन. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑफिस बटन ओपन होतं. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला सगळ्या कमांड्स आहेत. उजव्या बाजूला अलीकडे ओपन केलेल्या डॉक्युमेंटची यादी आहे. एस्केप दाबल्यानंतर हे ऑफिस बटन बंद होतं. त्याच्या बाजूला दिसत आहे तो क्विक ॲक्सेस टूल बार. या त्रिकोणावर गेल्यानंतर कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूल बार अशी एक कमांड दिसते. तिकडे क्लिक केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या कमांड्स आहेत, त्या तुम्ही ओपन किंवा क्लोज करू शकता. एस्केप दाबल्यानंतर हा क्विक ॲक्सेस टूल बार कस्टमाइज करण्याचा मेनू बंद होतो. त्यापुढे डॉक्युमेंटचे नाव दिसत आहे. या डॉक्युमेंटचं नाव रिपोर्ट असे आहे. त्यापुढे मायक्रोसॉफ्ट वर्ड हे या प्रोग्रामचे नाव दिसत आहे. अगदी उजव्या हाताला ही जी एक रेष दिसत आहे ती म्हणजे मिनिमाइज कमांड आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो मिनिमाइज होते या प्रकारे. आता पुन्हा ती मी मॅक्झिमाइज करतो. त्याच्यावर जाऊन क्लिक केल्यानंतर पुन्हा मॅक्झिमाइज होईल. त्यापुढे दिसत आहे ते म्हणजे रिस्टोर डाऊन कमांड. याला संक्षिप्तरित्या नुसतेच रिस्टोर देखील म्हटले जाते. याच्यावर क्लिक केल्यावर सगळ्यात शेवटी मी वर्डची विंडो ज्या आकारात दिली होती तो आकार दिसतो. आणि आता मात्र या मधल्या बटनाचे नाव रिस्टोर डाऊनच्या ऐवजी मॅक्झिमाइज होते. आता मी याच्यावर क्लिक केल्यावर माझी वर्डची विंडो पुन्हा मॅक्झिमाइज साईजला होते. शेवटीचा आहे फुल्लीसारखा आकार, त्याला क्लोज कमांड आहे ती. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर माझा वर्डचा प्रोग्राम बंद होईल. म्हणून मी आता या फुल्लीवर क्लिक करणार नाही आहे. यापुढे होम नावाचा अक्षर तुम्हाला दिसत आहे आणि त्याखाली असा मोठाच्या मोठा असा एक आकार दिसत आहे. इतर सगळ्या पॅकेजेसमध्ये सॉफ्टवेअरमध्ये मेनू असतात. ह्या इकडे या मेनूच्या ऐवजी रिबन असतात. याला टॅब किंवा रिबन असं म्हणण्यात आलेलं आहे. मी या ठिकाणी याला रिबन असाच त्याचा उल्लेख करणार आहे. अशा मुख्य 7 रिबन मायक्रोसॉफ्ट वर्डच्या प्रोग्राममध्ये आहेत. त्याच्यावर मी आता क्लिक करतो. ही आहे होम रिबन, ही आहे इन्सर्ट रिबन, ही आहे पेज लेआउट रिबन, ही आहे रेफरन्सेस रिबन, ही आहे मेलिंग्ज रिबन, ही आहे रिव्ह्यू रिबन आणि ही आहे व्ह्यू रिबन. अशा या 7 रिबनमध्ये अनेक कमांड्स आहेत आणि या कमांड्सच्या मदतीने वर्डमधील प्रोग्रॅम चालवला जातो. याच्याखाली हे एल आकाराचं दिसत आहे ते म्हणजे टॅब बटन. याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचे टॅब देता येतात. याच्याखाली ही आडवी दिसत आहे आणि त्याच्या आकडे दिसत आहे. त्याला रूलर असे म्हणतात. म्हणजे मराठीत पट्टी या अर्थाने रूलर हा शब्द होय. त्याचीच एक आडवी पट्टी, उभी पट्टी डाव्या बाजूला दिसत आहे. ही पण रूलर आहे. ही रूलर तुम्हाला ह्या इकडे व्ह्यू रूलर आहे त्याच्यावर क्लिक करून ऑफ केली आता मी आणि पुन्हा ऑन केली. ही अशी ऑन ऑफ करता येते. या रूलरच्या इकडे हे जे दिसत आहेत याला म्हणतात इंडेंट.
ह्या इकडे दिसत आहे ते पण इंडेंट. हे लेफ्टच्या बाजूला दिसत आहे हे लेफ्ट इंडेंट, म्हणजे एवढा तुमचा डाव्या बाजूचा समास असणार डॉक्युमेंटमध्ये. हा इकडं उजव्या बाजूला दिसतोय हा उजव्या बाजूचा समास असणार किंवा उजव्या बाजूचं इंडेंट असणार किंवा उजव्या बाजूचं मार्जिन असणार. वर्टिकल रुलर ही आहे आणि होरिझॉन्टल रुलर ही आहे. होरिझॉन्टल रुलरवर डाव्या बाजूचा समास आणि उजव्या बाजूचा समास असतो. वर्टिकल रुलरवर वरती दिसत आहे ते म्हणजे टॉप मार्जिन. आणि या इकडे जर का खाली गेला तुम्ही तर हे जे दिसत आहे हे बॉटम मार्जिन. हे मार्जिन कसे हलवायचे हे आपण भाग सगळा नंतर बघणार आहोत. आणि यामध्ये हे ओपन केलेले डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंटमधील एलिमेंटची आपण नंतर माहिती घेणार आहोत. सगळ्यात तळाला दिसत आहेत ते पेज 1 of 9. म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये पूर्णपणे 9 पेजेस आहेत आणि त्यातील पहिलं पेज मी आता ओपन केलेलं आहे. पुढे दिसत आहेत ते नंबर ऑफ वर्ड्स इन डॉक्युमेंट. या डॉक्युमेंटमध्ये 3623 शब्द आहेत. या पुढे हे दिसत आहेत ते 5 व्ह्यू दिसत आहेत. डॉक्युमेंट 5 प्रकारे बघता येतं. पहिला आहे प्रिंट लेआउट, दुसरा आहे फुल स्क्रीन रीडिंग, तिसरा आहे वेब लेआउट, चौथा आहे आउटलाईन, पाचवा आहे ड्राफ्ट. याच्या पुढे आहे ते म्हणजे झूम कंट्रोल. याकडे मायनस चिन्ह दिसते, वजा चिन्ह दिसते, तिकडे त्याच्यावर तुम्ही एकदा क्लिक केलं की 10% तुमचं व्ह्यू कमी होतो. आता 90 झाला. आता मी पुन्हा एकदा क्लिक करतो, आता तो 80 झाला. पुन्हा मी एकदा क्लिक केलं की 70 झाला. या प्रकारे तुम्ही किती लहान याच्यात ते बघू शकता. 10% हा सगळ्यात कमी व्ह्यू दिसतो. त्यात सगळंच्या सगळं तुमचं डॉक्युमेंट दिसत आहे. आता मधला जो एक बाणासारखं दिसतंय ते हलवून देखील मी माझा व्ह्यू बदलू शकतो. आता मी तो परत 100% आणला. प्लस चिन्हावर किंवा अधिक चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की हा व्ह्यू 10% वाढत जातो. याला झूम इन म्हणतात. व्ह्यू मोठा करण्याला झूम इन म्हणतात आणि व्ह्यू लहान करण्याला झूम आउट म्हणतात. आता मी या प्लस चिन्हावर क्लिक करतो की माझा व्ह्यू 10% वाढून 110% झाला. पुन्हा मी एकदा क्लिक केलं की 120% झाला. ह्या इकडे तळाला हा जो बार दिसत आहे याला होरिझॉन्टल स्क्रोल बार म्हणतात. या बारमुळे तुमचे डॉक्युमेंट उजवीकडे किंवा डावीकडे सरकवले जाते. याच्यावरती उजव्या हाताला जो बार दिसत आहे हा त्याला वर्टिकल स्क्रोल बार म्हणतात. याच्यावर क्लिक करून जसं तुम्ही खाली खाली न्याल तसा तसा तुम्ही डॉक्युमेंटच्या तळाशी जाता. आता मी सगळ्यात शेवटी गेलो पेज 9व्यावर. पुन्हा मी वरती आलो. जसं जसं तुम्ही आता पुन्हा व्ह्यू मी 100% करतो. आता तुम्ही डाव्या हाताला तळाला बघा पेज 1 of 9 लिहिलं आहे. तुम्ही जर असे खाली गेलात की आता दुसऱ्या पेजवर आला तुम्ही, त्यामुळे पेज 2 of 9 असं डाव्या बाजूला खाली दिसतं. आणि हे बदलताना तुम्ही ह्या इकडे पण पेज नंबर तुमचा बदलत जातो. आता या इकडे 4थ्या पेजवर आहे मी, 5व्या पेजवर आहे. अशा प्रकारे हा नंबर देखील बदलत जातो. ह्या इकडे तळाला आहे त्याला ब्राउज ऑब्जेक्ट म्हणतात. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही कोणत्याही प्रकारे डॉक्युमेंटमध्ये फिरू शकता. उदाहरणार्थ हा जो ऑप्शन आहे
त्याला ब्राउज बाय पेज असे म्हटले. त्याच्यावर मी क्लिक केलं. आता सगळ्यात मी वरती जातो पहिल्या पेजला. आता हे 2 लहान त्रिकोण दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक केलं की मी एका पेजनी पुढे जाईन. आता मी हे बघा 4थ्या पेजला आलो, 5व्या पेजला आलो. या प्रकारे मी पुढे जाईन आणि त्याला शॉर्टकट पण दिला आहे, कंट्रोल पेज डाऊन आणि कंट्रोल पेज अप. मी आता पहिल्या पानावर आलो. आता मी कंट्रोल पेज डाऊन हे बटन दाबत आहे. कंट्रोल पेज डाऊन बटन दाबलं, मी पुढच्या पानाला गेलो. या प्रकारे तुम्ही डॉक्युमेंटमध्ये कुठेही फिरू शकता. कंट्रोल एंड दाबलं तर शेवटच्या पानाला जाता आणि कंट्रोल होम दाबलं तर पहिल्या पानाला येता. कंट्रोल पेज डाऊन दाबलं तर तुम्ही एक पान पुढे सरकत जाता. आता मी 2ऱ्या पानाला आलो, 3ऱ्या पानाला आलो, 4थ्या पानाला आलो, 5व्या पानाला आलो, 6वं पान, डाव्या बाजूला कोपऱ्यात बघा 7वं पान, 8वं पान, 9वं पान आणि इकडे माझं डॉक्युमेंट संपलं. आता मी कंट्रोल होम दाबलं की पहिल्या पानाला जाईल. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे हे स्क्रीन एलिमेंट वर्डमधील असे असतात.